गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझं नाव राहुल पळसकर आणि मी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो आपल्या किड मॅजिकल लर्निंग यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी घेऊन आलेलो आहे स्टँडर्ड 6चं सायन्सचं लेसन नंबर 9 मोशन अँड टाईप मोशन याचं रीडिंग आणि एक्सप्लेनेशन. तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपण आज बुक रीडसुद्धा करणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा घेणार आहे. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. लेसन नंबर 9 मोशन अँड टाईप ऑफ मोशन. ऑब्झर्व अँड डिस्कस. 9.1 ऑब्जेक्ट इन मोशन. In our day-to-day life, we see many moving objects. Moving objects are said to be object in motion. Discuss which object in the above picture are in motion. What difference are seen in their motion? आता या पिक्चरमध्ये किंवा या फोटोमध्ये 4 गोष्टी दिसत आहे. एक मुलगा फुटबॉल खेळतोय, एक भवरा फिरतोय, एका मुलाने चेंडू वर फेकला आहे, एक एरोप्लेन उडते आणि एक कुंभार तिथे भांडे बनवतोय. तर आता याच्यात त्यांनी काय विचारलं आहे, डिस्कस विच ऑब्जेक्ट्स आर इन अबव पिक्चर आर इन मोशन. तर पहिल्या पिक्चरमध्ये फुटबॉल मूव करतोय, दुसऱ्या याच्यामध्ये तो भवरा फिरतोय, तिसऱ्या पिक्चरमध्ये चेंडू वर जाऊन खाली आलेला आहे, चौथ्या याच्यामध्ये एरोप्लेन हवेमध्ये उडते आणि 5व्या याच्यामध्ये जे गोल चाक आहे कुंभाराचं ते गोल फिरते. तर त्यात अजून त्याने दुसरा पॉईंट काय विचारला आहे, व्हॉट डिफरन्स आर सीन इन देअर मोशन. तर आपण यात 1 2 3 4 5 पिक्चरमध्ये आपण काय डिफरन्स आहे. तो पहिला बॉल त्या मुलाने त्याला किक मारल्यानंतर तो बॉल एक सरळ दिशेने सरळ चालला आहे, भवरा गोल फिरतोय, चेंडू वर जाऊन खाली येतोय, एरोप्लेन हवेत सरळ दिशेने उडतोय आणि हे चाक गोल फिरते. तर आता याच्यामध्ये काय झालं की ऑब्जेक्ट मूव्ह होतात आहे, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने मूव्ह होतात आहे. तर आपण आजच्या लेसनमध्ये हे शिकणार आहे की मोशन काय असतात आणि टाईप ऑफ मोशन्स काय असतात. ठीक आहे, तर आता आपण पहिल्या टॉपिकवर जाऊया, तो आहे मोशन. मोशन. While waiting for a bus at bus stop, other vehicle appear to be in the state of motion. On the other hand, when you are in motion yourself, a still object appears to be moving. For example, the tree are seen to run backward while you are traveling in a train. तर आता पहिले याचा आपण अर्थ समजून घेऊ की काय म्हटलेलं आहे एक्झॅक्टली. तर याच्यात असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा आपल्याला काही गती नसते, तर आपण समजा आपण एखाद्या ठिकाणी उभं आहे आणि आपण एखादी गोष्ट ऑब्झर्व करतो आहे जी गतीमध्ये, तीच जागा त्याची सारखी बदलत असून ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात राहते. पण ज्यावेळेस आपण एखाद्या गाडीमध्ये, ट्रेनमध्ये, स्कूटरवर, बसवर, कशामध्ये पण आपण प्रवास करत असू, तर त्यावेळेस जी गती स्कूटरची, बसची, ट्रेनची असते तीच गती आपली झाली असते. तर त्यावेळेस होतं काय की जे पण ऑब्जेक्ट ज्यांना गतीच नाही आहे ते ऑब्जेक्ट आपल्याला उलट्या दिशेने पळताना दिसतात. बरोबर. तर त्याचंच एक्झाम्पल याने दिलं आहे की फॉर एक्झाम्पल द ट्रीज आर सीन टू रन बॅकवर्ड वाईल यू आर ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन. तर तुम्ही इथे हा पिक्चर दिसतो तुम्हाला, एक मुव्हिंग ट्रेन आहे. त्या मुव्हिंग ट्रेनमध्ये होतं काय एक्झॅक्टली, ते जे झाड आहेत ते मागे जाताना दिसतात, ते वेरज आपण पुढे चाललेलो आहे. ओके, तर पुढे वाचूया आपण. इफ ॲन ऑब्जेक्ट इज सीन बाय ॲन ऑब्झर्वर to change its place continuously, the object is said to be in motion. तर ही एक डेफिनेशन आहे. काय म्हटलं याची त्यांनी, एक ऑब्झर्वर आहे. फॉर एक्झाम्पल मी एखादी गोष्ट बघतोय किंवा मी एखादी बस बघतोय. बरोबर, बसला आपण काय म्हणू, ऑब्जेक्ट म्हणू, आणि ऑब्झर्वर कोण आहे, मी आहे. तर काय म्हटलं, इफ ॲन ऑब्जेक्ट इज सीन बाय ॲन ऑब्झर्वर, मी एक बस बघतो आहे, ती बस चेंजेस इट्स प्लेस कॉन्स्टंटली, ती बसची जागा कॉन्स्टंटली चेंज करते. तर अशा केसमध्ये आपण काय म्हणतो, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन. तर मी काय म्हणेल की ती बस, ती जागा कॉन्स्टंट बदलते, म्हणजे ती बस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. तर काय आला याचा अर्थ, इफ ॲन ऑब्जेक्ट इज सीन बाय अ ऑब्झर्वर टू चेंज इट प्लेस कंटिन्युअसली, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन अ मोशन. ओके, पुढे काय, चेंज ऑफ अ प्लेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. काय म्हटलं त्यांनी, चेंज ऑफ अ प्लेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. पुढे ही झाली डेफिनेशन.
अन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअसली अंडरगॉन डिस्प्लेसमेंट. काय म्हटलं याच्यात की एखादा ऑब्जेक्ट जो मोशनमध्ये असेल किंवा ज्याला गती आहे तो त्याची जागा सारखी बदलत राहतो. ओके, तर याचं काय आलं टाईप, याची काय डेफिनेशन आली, द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ मोशन. तर ही आले डेफिनेशन. याचा प्रश्न कसा येईल, व्हॉट इज अ मोशन, मग त्याचं उत्तर येईल द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ मोशन. तर आता आपण पुढच्या टॉपिकवर जाऊ. त्याचं काय नाव आहे, टाईप ऑफ मोशन्स. तर टाईप ऑफ मोशन्समध्ये बेसिकली 2 टाईप आहेत. आपला फ्लोचार्ट दिसतोय, या फ्लोचार्टवरती 2 मोशन्स दिसत आहे. एक आहे लिनियर मोशन आणि दुसरी आहे नॉन लिनियर मोशन. तर आपण सगळ्यात पहिले लिनियर मोशन स्टडी करणार आहे, ज्याच्यातले 2 सब टाईप आहेत, युनिफॉर्म लिनियर मोशन आणि दुसरे आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तर आता हे सुरू करण्याआधी आपण सगळ्यात पहिले बुकमध्ये त्यांनी काय दिलं आधी सगळ्यात पहिले रीड करूया आपण. ओके, टाईप ऑफ मोशन्स. लिनियर मोशन. A train or moving vehicle on a road may travel in a straight line or in the same direction. This motion of an object is called linear motion. An object in linear motion shows a displacement along a straight line. If you stand on a chair and release a ball from your hand, it fall to the floor. What do you conclude from this? Next page. आता याच्यात त्यांनी 2 पिक्चर्स दाखवले आहेत. त्या 2 पिक्चर्समध्ये त्यांनी सोल्जर आणि एक मूविंग मुलगी दाखवलेली स्लाईडवरनं. तर आपण त्याच्यात काय दिलं ते पण वाचूया आपण. कम्पेअर द मोशन ऑफ सोल्जर ऑन अ परेड अँड अ गर्ल कमिंग डाऊन अ स्लाईड. द मोशन ऑफ सोल्जर इन अ परेड इज द सेम ड्युरिंग दॅट पिरियड. नॉट इवन अ सिंगल डिफरन्स इज सीन. However, the motion of the girl coming down the slide does not appear to be uniform. The girl comes down faster and faster. The speed of her motion goes on increasing continuously. The motion of the marching soldier is uniform linear motion because in this motion no change is seen. On the other hand, the motion of the girl coming down the slide is non-uniform linear motion. These are the 2 main type of linear motion. तर आता आपण याची डेफिनेशन पण बघूया. युनिफॉर्म लिनियर मोशन. When the distance traveled by an object along a straight line in unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. Non-uniform linear motion. When the distance traveled by an object along a straight line in unit time keeps on changing, the motion is called non-uniform linear motion. तर पुस्तकामध्ये लिनियर मोशनबद्दल जो काही त्यांनी मजकूर लिहिला आहे याच्यावरनं काय लक्षात येतं आपल्या वाचल्यानंतर की त्यांनी लिनियर मोशन हे काय आहे आणि युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन याच्यामध्ये काय फरक आहे त्यांनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केले. या जे काही फोटोवर त्यांनी काही जे एक्झाम्पल दिले, म्हणजे फॉर एक्झाम्पल परेड करणारे सोल्जर्स, नंतर स्लाईडवरनं खाली येणारी मुलगी, हवेत उडणारं विमान आणि बंदुकीतून सुटलेली गोळी, त्याच्यावरनं यांनी ते एक्सप्लेन केले. तर आपण सगळ्यात पहिले काय करू, आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया एक्झॅक्टली लिनियर मोशन काय आहे. तर त्यात त्यांनी काय सांगितलं आहे, अ ट्रेन ऑर मूव्हिंग व्हेकल ऑन अ रोड मे ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. बरोबर, म्हणजे जो काही ऑब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल ट्रेन किंवा एखादी गाडी, ती एका सरळ रस्त्याने किंवा सरळ लाईनने जाते आहे आणि किंवा तिची जी डायरेक्शन आहे ती एकाच दिशेने, म्हणजे सरळ चालली तर सरळ चालली, तर त्या प्रकारची जी मोशन असते, म्हणजे जी सरळ आहे आणि एका डायरेक्शनने आहे, तर त्या डायरेक्शनला लिनियर मोशन असे म्हणतात. एक्झाम्पल जर बघायचं असेल ना, तर तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल आता की एक ट्रेन फास्ट मूव्ह करते आणि एक कार आहे, ती कार एका फास्ट दिशेने मूव्ह करते. आता त्या ट्रेनची आणि त्या कारची दिशा बघाल तर ती एक साईडलाच आहे आणि ते एका विशिष्ट स्पीडने सरळ दिशेने चालले, तर त्या मोशनला आपण लिनियर मोशन असे म्हणतो. ओके, समजले लिनियर मोशन. तर आपण पुढे जाऊया. लिनियर मोशनचे 2 टाईप आहेत. पहिला आहे
युनिफॉर्म लिनियर मोशन आणि दुसरं आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके, तर याच्यामध्ये आपण या पिक्चरवरून थोडंसं आता आपण समजून घेऊया. तर एक पिक्चर तिने जो दाखवला आहे त्याच्यात काय दिसतं आहे की काही सोल्जर्स परेड करतात आहे. आता आपल्याला जो व्हिडिओ दिसतो आहे त्यामध्ये काही सोल्जर्स मार्च करतात आहे किंवा परेड करतात आहे. तर या परेडची काय खासियत असते की ते सोल्जर्स कुठल्याही प्रकारची चूक न करता एका विशिष्ट पद्धतीत चालत असतात. कुठलेही सोल्जर एकामेकापासून काही वेगळी डायरेक्शन करत नाही, सगळे एकासारखेच चालतात, एका दिशेत आणि एकाच लयात चालतात. आणि ते अंतरसुद्धा बरोबर एका मिनटात, जेवढं अंतर पहिले एका मिनटात कापलं आहे तेवढंच अंतर दुसऱ्या मिनटात कापत असतात, तसंच तिसऱ्या मिनटात आणि चौथ्या मिनटात कापत असतात. वेअरॅज समजा त्या मोशनला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म लिनियर मोशन. काय होतं एक्झॅक्टली युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये, वेन द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोण आहे तर सोल्जर्स आहेत, अलॉंग अ स्ट्रेट लाईन, एका सरळ दिशेत, इन अ युनिट टाईम. आता युनिट टाईम म्हणजे काय तर युनिट टाईमला आपण 1 मिनटं पण म्हणू शकतो, 5 मिनटं पण म्हणू शकतो, 10 मिनटं किंवा 1 तास पण म्हणू शकतो. ओके, इज कंटिन्युअसली द सेम, म्हणजे जो कोणी ऑब्जेक्ट आहे तो एका युनिट टाईममध्ये सरळ दिशेने जर व्यवस्थित एकच अंतर कॉन्स्टंटली कापत असेल तर त्याला आपण युनिफॉर्म लिनियर मोशन असे म्हणतो. वेअरॅज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये काय होतं, आता आपण याच्यासाठी एक्झाम्पल घेऊया या फ्लाईटचं. जेव्हा फ्लाईट, आता तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, जेव्हा ती फ्लाईट टेक ऑफ करते तर तिला प्रचंड वेग लागत असतो, कारण तिला एवढं जड स्वतःचं वजन घेऊन हवेत उडायचं असतं. जेव्हा जेव्हा ती स्टार्ट करते तेव्हा तिचा एक विशिष्ट वेग असतो, पण जसं ती टेक ऑफ घ्यायला सुरुवात करते तेव्हा तिचा वेग वाढायला लागतो. आणि एका ठराविक अंतरानंतर ती ग्रॅव्हिटेशनलच्या फोर्सला ओव्हरकम करून स्वतःचं पूर्ण वजन घेऊन, पॅसेंजर घेऊन हवेमध्ये ती उडायला सुरुवात करते. तर त्यावेळेस काय होतं की त्याचा फोर्स असतो पण त्याचं ॲक्सिलरेशन जास्त असल्यामुळे काय होतं की त्याचा जो वेग आहे विमानाचा तो कॉन्स्टंट वाढत राहत असतो, त्यामुळे ते हवेमध्ये उडायला सुरुवात करतात. तर याचा अर्थ आपण काय वाचायचा, आपण याचा नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन वेन अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट, म्हणजे एक एरोप्लेन, अलॉंग अ स्ट्रेट लाईन, इन अ युनिट टाईम. युनिट टाईम म्हणजे काय, 5 मिनटं, 1 मिनटं किंवा 1 तास. कीप्स ऑन चेंजिंग, म्हणजे असं विमानाचं स्पीड हा सारखा बदलत राहतो. का, कारण त्याला ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जाऊन हवेमध्ये उडायचं आहे. तर त्या मोशनला आपण काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असे आपण म्हणतो. ओके, तर बेसिकली हे जे 2 सब पार्ट पडलेले आहे लिनियर मोशनचे, तर हे का पडलेले आहे, त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स एकच आहे की एका स्ट्रेट लाईनमध्ये एक ऑब्जेक्ट एका युनिट टाईममध्ये सारखं डिस्टन्स कट करतो की नाही करतो, याच्यावरनं त्याचे ॲक्च्युली 2 टाईप पडले, युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके, तर आपण आता पुढच्या टॉपिकवर जाऊ, त्याचं नाव आहे नॉन लिनियर मोशन. पुढे जाण्याआधी आपण युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनचे एक एक्झाम्पल बघूया. तर युनिफॉर्म लिनियर मोशनचं एक्झाम्पल आपण ट्रेन घेऊ शकतो जी एका दिशेने पुढे चाललेली आहे. तर तुम्हाला आता व्हिडिओ दिसत असेल की एक ट्रेन मूव्ह करते, सरळ दिशेने जाते आणि तिचा वेग पण एकसारखाच आहे. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये काचं एक्झाम्पल काय आहे तर आपण ते घेऊया, रॉकेट लॉन्च होते. तर तुम्हाला आता व्हिडिओ दिसत असेल की एक रॉकेट लॉन्च व्हायला स्टार्ट केले, ते फुल थ्रॉटलने त्याचे इजेक्शन स्टार्ट झालं आहे आणि ते हवेत जात आहे. तर ते आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनचं एक्झाम्पल. ओके, ठीक आहे, चला आपण पुढे जाऊ. टाईप ऑफ मोशनमधला दुसरा टाईप आता आपण स्टडी करणार आहे, त्याचं नाव आहे नॉन लिनियर मोशन. तर त्याच्यामध्ये सब टाईप किती येते, ऑसिलेटरी मोशन, पिरियडिक मोशन, सर्क्युलर मोशन आणि रँडम मोशन. तर आता आपण याचं 1 बाय 1 एक्सप्लेनेशन आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण बघूया की एक्झॅक्टली नॉन लिनियर मोशन कशाला म्हणतात. ओके, चलो स्टार्ट करू. आता पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे नॉन लिनियर मोशन. तर आता सगळ्यात पहिले आपण बुकमध्ये काय दिलं आहे हे आधी सगळ्यात पहिले आपण रीड करून घेऊया, मग त्याचं आपण एक्सप्लेनेशन समजून घेऊ. ओके, non-linear motion, the motion of an object that does not move in a straight line
is called non-linear motion. Non-linear motion may be of the following types. What kind of movement does a swing in a park show? The swing always come back from one end to other end. It takes about the same time for each swing or oscillation. This movement of swing is called oscillatory motion. Similarly, the movement of a pendulum of a clock, the wing of a bird, the needle of a swing machine, the vibrating diaphragm of a tabla or a drum are the example of the oscillatory motions. आता याची आपण डेफिनेशन बघूया. द मोशन ऑफ द बॉडी दॅट इज ऑसिलेटिंग, दॅट इज स्विंगिंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड एज अ ऑसिलेटरी मोशन. नॉन लिनियर मोशन पुस्तकामध्ये जो मजकूर दिला आहे त्यात त्यांनी काय म्हटलं आहे, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड एज अ नॉन लिनियर मोशन. अतिशय सिम्पल आहे. ज्या ऑब्जेक्टची मोशन एका सरळ दिशेने होत नाही त्याला नॉन लिनियर मोशन असे म्हणतात. तर नॉन लिनियर मोशनचा टॉपिक आपण अजून थोडासा डीपमध्ये समजून घेऊया. तर आपण सगळ्यात पहिले काय आपण स्टडी करूया ऑसिलेटरी मोशन काय असते. तर ऑसिलेटरी मोशनमध्ये एक्झॅक्टली काय असतं, आपण एक उदाहरण घेऊ झोक्याचं. तर काय असतं झोका आपण लहानपणी सगळ्यांनीच नक्कीच खेळला असेल. तर झोक्यामध्ये काय होतं, एकदा झोका स्टार्ट झाला का तो एकदा पुढे जातो आणि का पुढे गेल्यानंतर परत तो मागे येतो. तर त्याचे जे ठिकाण आहे ते कधीच चेंज होत नाही आणि त्याला लागणारा वेळ पण हा एकसारखाच असतो. तर ह्या जी मोशन आहे त्याला ऑसिलेटरी मोशन असे म्हणतात. तर आपण याचा दिसणारा एक व्हिडिओ दिसतो आहे, याच्यात एक मुलगा झोका खेळतो आहे. तो कसा बरोबर पुढे जातो आहे आणि मागे येतो आहे. तर या मोशनला काय म्हणतो आपण, ऑसिलेटरी मोशन. तर याचे आपण काही ॲडिशनल एक्झाम्पल बघूया आपण. तर त्याच्यातला ॲडिशनल एक एक्झाम्पल आहे तो घड्याळाचा पेंडुलम आहे. नंतर हवेत उडणारा जो पक्षी आहे त्याचे पंखाची जी मोशन होते ती ऑसिलेटरी मोशन होते. आणि जे आपण कपडे शिवण्याचं मशीन असतं त्याला म्हणतात स्विंग मशीन, तर त्याचं आहे ऑसिलेटरी मोशन. ओके, समजलं पॉईंट हा. तर आपण पुढच्या पॉईंटवर जाऊया आपण. ऑब्झर्व अँड डिस्कस. आता याच्यात एक त्यांनी फोटो दाखवला, त्यात त्यांनी काही सर्कसमधले मुलं खेळतात आहे, क्लॉक आहे, नंतर एक जायंट व्हील आहे. आता याच्याबद्दल आपण वाचूया. द हँड ऑफ अ क्लॉक मूव्ह इन अ सर्क्युलर मॅनर. सिमिलरली अ फॅन, अ जायंट व्हील, अ मेरी गो राउंड complete each round along a circular path. In our day-to-day life, we come across many examples of objects that trace a circular path. Which other example of a circular motion can you give? We see from this example of oscillatory motion and circular motion that some object complete one round or one oscillation in a fixed period of time. For example, the minute hand of a clock complete one round in exactly 60 minutes every time, while a merry-go-round also complete every round in the same period of time. Such motion is called periodic motion. आता तिने इथे काही एक्झाम्पल्स दाखवले, त्याच्यामध्ये काही पक्षी उडताना दाखवले. नंतर हा एक मेरी गो राऊंड आहे. नंतर इथे हा एक नॉर्थ दिशा इंडिकेट करणारा इक्विपमेंट आहे, फॅन आहे. आणि त्यात त्यांनी सांगितलं की एक्झाम्पल ऑफ अ नॉन लिनियर मोशन. तर आधी आपण याची पहिले डेफिनेशन वाचून घेऊया. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग सर्क्युलर पाथ इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. आणि आता वाचू पिरियडिक मोशनची. The motion of an object which passes through a certain point again and again after a fixed period is called as a periodic motion. Next type of motion. पुढचं टाईप ऑफ मोशन काय आहे, सर्क्युलर मोशन. तर पुस्तकात जो मजकूर दिला आहे त्यात त्यांनी काय सांगितलं आहे की एखादा ऑब्जेक्ट जो सर्क्युलर पाथ कवर करत असतो त्याला सर्क्युलर मोशन असे म्हणतात.
तर आपण त्याचे एक्झाम्पल बघायचे का? त्याचे कुठले कुठले एक्झाम्पल असतील? त्याच्यामध्ये आहे फॅन, एक जायंट व्हील, नंतर मेरी गो राऊंड. त्या सगळ्यांमध्ये काय होतं की जो ऑब्जेक्ट आहे तो नेहमी एका सर्क्युलर पाथ कवर करत राहतो. तर या मोशनला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन म्हणतो. ओके. तर तसंच नेक्स्ट टाईप ऑफ मोशन, त्याचं नाव आहे पिरियडिक मोशन. आत्तापर्यंत आपण 2 टॉपिक बघितले. सगळ्यात पहिल्यांदा बघितलं ऑसिलेटरी मोशन आणि सर्क्युलर मोशन. ज्यावेळेस ऑसिलेटरी मोशन आणि सर्क्युलर मोशन हे एका फिक्स्ड पिरियडमध्ये कंप्लीट होतात त्याला आपण पिरियडिक मोशन असे आपण म्हणतो. तर सेम त्याची डेफिनेशन जर बघितलं त्याच्यात काय म्हटलं आहे? द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉईंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. तर तुम्हाला मी याचं एक्झाम्पल देतो आहे. आता आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये एक मिनिटचा काटा मूव्ह होताना दिसतो आहे. तो सगळ्यात पहिल्यांदा कितीवर असतो? 12वरती असतो. बरोबर 60 मिनिटांनी तो पुन्हा 12वरती येऊन पोचतो. तर हे जे त्याचं मोशन आहे सर्क्युलर, याला आपण काय म्हणतो? पिरियडिक मोशन. अतिशय सोपं. काय डेफिनेशन आहे? द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉईंट अगेन अँड अगेन आफ्टर ए फिक्स पिरियड इज कॉल्ड एज अ पिरियडिक मोशन. गॉट द पॉईंट? आता आपण जाऊ नेक्स्ट पॉईंटवरती. 9.7 चिल्ड्रन प्लेइंग इन अ गार्डन. Can you tell, while chasing a butterfly in a garden, do you run along a definite path or in the same direction all the time? Not really. A butterfly continuously flits from one flower to another. There is no definite direction in its motion. Such motion is called random motion. तर आता आपण याची डेफिनेशन वाचूया. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रँडम मोशन. द मोशन ऑफ अ प्लेयर इन अ गेम ऑफ फुटबॉल इज ऑल्सो दिस टाईप. द मोशन ऑफ अ क्रॉलिंग बेबी ऑर अ वंडरिंग ॲनिमल इज ऑल्सो द रँडम मोशन. नेक्स्ट टाईप ऑफ मोशन, त्याचं आहे नाव रँडम मोशन. तर पुस्तक त्यांनी जी डेफिनेशन दिली त्यात काय म्हटलं आहे? देर इज नो डेफिनेट डायरेक्शन टू इट्स मोशन इज कॉल्ड एज अ रँडम मोशन. अतिशय सिम्पल एक्झाम्पल हे सुद्धा. त्याची आपण डेफिनेशन काय म्हटलं त्यांनी? द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड एज अ रँडम मोशन. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल देतो फुटबॉलचं. आपल्या बुकमध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे की एक मुलगी बटरफ्लायला पकडते. पण मला असं वाटतं की आपण फुटबॉलचं एक्झाम्पल खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो कारण आज फुटबॉल सगळ्यांना जास्त आवडतो. याच्यात तुम्हाला दिसतं आहे की तो एक मुलगा फुटबॉल घेऊन चालला आहे आणि तो कॉन्स्टंटली जो समोरचा येणारा जो अपोनंट आहे त्याला डॉज करत तो बॉल घेऊन चालला आहे. तर ह्या टाईपची जी मोशन आहे याच्यात त्याचं काय होतं की त्याची डायरेक्शन पण चेंज होते आणि त्याचा स्पीड पण कमी जास्त होतो. तर या मोशनला काय म्हणतात? रँडम मोशन. एकदम सिम्पल अँड क्लिअर. ओके. आता आपण जाऊया नेक्स्ट टॉपिकवर. त्याचं नाव आहे स्पीड. स्पीड. अ बस कवर्स द डिस्टन्स ऑफ अबाउट 200 kilometers फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. हाऊ मच डिस्टन्स डज द बस कवर इन 1 hour? While solving this example, we take the ratio of the distance traversed and the time required to traverse that distance. From this ratio, we come to know the distance traversed by the bus in 1 unit time. तर इथे त्यांनी जो जे त्यांनी फॉर्म्युला दिला आहे तो आपण थोड्या वेळात आपण तो डिस्कस करूया. स्पीड. आता आपण ही स्पीड कन्सेप्ट आता आपण समजून घेऊया. तर मोशनमध्ये स्पीड ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. याचं रिझन जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर स्पीड एक्झॅक्टली काय करतं की ते एखाद्या मूव्हिंग ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते आणि किती वेळात ती डिस्टन्स ट्रॅव्हल करते हे याचं एक मेजरिंग टूल आहे. म्हणजे स्पीड हे आपल्याला काय इन्फॉर्मेशन देतं की एखादी ऑब्जेक्ट आहे तो ए पॉईंटपासून ते बी पॉईंटपर्यंत किती वेळात पोचला हे त्याचं सगळ्यात मेन कॅलिब्रेशन म्हणू शकतो आपण किंवा त्याचं मोजमाप म्हणू शकतो.
तर आपल्याला एखादा मोशन जर आपल्याला ती मोजायची असेल तर त्याचं मेन युनिट आहे स्पीड. स्पीडची डेफिनेशन काय आहे? द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय ॲन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. तर आपण ही जी डेफिनेशन आहे ही आपण एका स्केचद्वारे समजून घेऊया. आपण या इमेजमध्ये मी 2 पॉईंट काढले, पॉईंट ए आणि पॉईंट बी. तर मी असं अज्युम करतो की पॉईंट एवरती एक कार उभी आहे आणि तिला पॉईंट बीपर्यंत पोचायचं आहे. तर जेव्हा कार एपासून स्टार्ट होईल आणि ती बीपर्यंत पोचेल तेव्हा ती डिस्टन्स ट्रॅव्हल्स करेल डी डिस्टन्स, आणि ए टू बी डिस्टन्स ट्रॅव्हल करायला किती वेळ लागेल तिला? तो लागेल टाईम तिला टी. तर स्पीड काय असतो? स्पीड हा रेशो असतो. कसला? टाईम, डिस्टन्स आणि टाईमचा. ओके, म्हणून त्याचं स्पीडचं फॉर्म्युला काय येतो? एस इज इक्वल टू डी अपॉन टी. आणि त्याचं युनिट काय येतं? तर आपण डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो आपण? तर ते आपण मीटर, किलोमीटर किंवा अन्य वेगवेगळ्या प्रकारे युनिटमध्ये आपण मोजतो. आणि युनिट टाईम, तर युनिट टाईम म्हणजे काय असतो? आपण टाईम पण वेगवेगळ्या प्रकारे मोजतो, म्हणजे जसं सेकंड, मिनिट्स आणि हवर. तर युनिट म्हणजे काय? 1 सेकंड ऑर 1 मिनिट ऑर 1 आवर. म्हणजे आपण स्पीडचं युनिट आपण कसं म्हणू शकतो? आपण मीटर पर सेकंड किंवा मीटर पर मिनिट, मीटर पर आवर. तसंच किलोमीटर्स पर सेकंड, किलोमीटर्स पर मिनिट, किलोमीटर्स पर आवर हे त्याचं युनिट आहे. आणि युनिट हे प्रत्येक फॉर्म्युल्याला खूप इम्पॉर्टंट असतं, कारण ते त्याची एक्झॅक्ट डेफिनेशन प्रोव्हाइड करतं. तर अशा प्रकारे आपण स्पीडची कन्सेप्ट ही पूर्णपणे एक्सप्लेन केली आहे. आता आपण जाऊ पुढच्या लास्ट समरीवरती. ॲट द लास्ट आता आपण या पूर्ण टॉपिकमध्ये काय लर्न केलं आहे आता आपण हे समजून घेऊया किंवा समराईज करूया आपण काय पॉईंट्स आपण लर्न केले. व्हॉट वी हॅव लर्न्ड: ऑब्जेक्ट इन मोशन आर दोज दॅट चेंजेस देअर मोशन कंटिन्युअसली. The various type of motions are linear, uniform linear, non-uniform linear, oscillatory, circular, periodic, and random motion. The distance traversed by an object in unit time is called its speed. The time required to traverse a certain distance depend on the speed of the object. तर अशा प्रकारे आपला हा वाचून पण संपला आहे आणि आपला हा एक्सप्लेन पण करून संपला आहे. ठीक आहे, थँक्यू. तर आपण पुढच्या टॉपिकवरती लवकरच येऊया. बाय.